जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने आज काम करण्याचा प्रयत्न करते, याला धैर्यशील दादांसारख्या अनेकांचे जे आशीर्वाद आहेत, सहकार्य आहे, आशीर्वाद शब्द त्यांनाही आवडणार नाही, पण सहकार्य आहे, ते असेच आपले सहकार्य आपले ऋणानुबंध आयुष्यभर टिकवत एवढी जगदंबेचरणी प्रार्थना करतो. मंडळी, तुषारजींचं पक्षामध्ये खूप खूप स्वागत करतो. खरं तर पक्ष सोहळ्याचे वेगवेगळे फंडे या दापोली विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. मी थोडंसं राजकीय भाषण करणार आहे. पत्रकार मंडळींनाही माझ्याकडनं काही वेगवेगळ्या अपेक्षा असू शकतात, सगळ्याच पूर्ण होतील की मला माहित नाही, पण तरी जे जे काही आज घडतंय ते मांडण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. तुषारजी, तुमचे लाख लाख धन्यवाद. आज जे काही प्रवेश अन्य पक्षांमध्ये चालू आहे तिथे कदाचित त्याच्यामुळे खिसा गरम होईल, पण स्वाभिमान नरम होईल. या पक्षामध्ये स्वाभिमान आहे आणि या स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या पक्षामध्ये तुमच्यासारख्या कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचं आणि स्वाभिमानी कार्यकर्त्याचं खूप खूप स्वागत आहे. आज एक वेळ उभाटामध्ये कार्यकर्ते गेले तरी चालतील, शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्ते गेले तरी चालतील, पण भारतीय जनता पार्टीमध्ये एकही कार्यकर्ता पक्षप्रवेश करू नये याच्यासाठी दादा आमचाच मित्र पक्ष जंग जंग पछाडतोय. भारतीय जनता पार्टीचा दुस्वास करणारी मंडळी औषधाला किंवा शीताला पण शिल्लक ठेवणार नाही, असं नुकतंच कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये इथल्या कोकणच्या नेत्यांनी मार्गदर्शन केलं. यावेळेला भारतीय जनता पार्टी शीताला पण शिल्लक ठेवणार नाही. ज्या वेळेला परवा अमित भाई शहानी नवी मुंबईच्या बैठकीमध्ये सांगितलेलं एक वाक्य आपल्या सगळ्यांना सांगतो. ज्यावेळेला देशामध्ये भारतीय जनता पार्टीचे 2 खासदार होते आणि या 2 खासदार असताना सर्व राजकीय पक्ष टिंगल टवाळी करत होते, हम दो हमारे दो, त्यावेळेलाही भारतीय जनता पार्टी कधी खचली नाही. ज्या पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवरती अनन्वित अत्याचार होत आहेत, तिथलाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधी लवला नाही, कारण तो स्वाभिमानी आहे. त्याचा खिसा गरम करून त्याला पक्षामध्ये आणलेलं नाही, ते एका राष्ट्रीय विचारधारेने प्रेरित होऊन पक्षाला जोडणारे तुषारींसारखे तरुण कार्यकर्ते संपूर्ण देशभरात आहेत. कशासाठी हा संघर्ष, कशासाठी ही भाषा? साहेब, आपल्याला माहिती म्हणून सांगतो आणि आपल्या सर्वांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, लोकसभा निवडणुकीच्या वेळेला भारतीय जनता पार्टीला तिकीट मिळू नये. कोण ते धैर्यशील पाटील? हेच ते धैर्यशील पाटील. 2 वेळा आमदार होते, घरामध्ये याच्यापूर्वी 5 वेळा आमदारकी होती. हाच विनयशील असलेला हा माणूस खासदार ह्या मतदारसंघातून जाऊ नये म्हणून या लोकांनी जंग पछाडलं. अपशकून गेला. भारतीय जनता पार्टीला तिकीट मिळू नये. भाषा काय होती? एका गीतेला जोडायला 20 वर्ष लागली. यांच्यासारखा तरुण कर्तबगार विजनशील माणूस जर का या भागाचा खासदार झाला तर माझं दुकान कसं चालेल? या एका कारणाने अपशकून झाला. पण तरी पण मी तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, शेवटी साहेब सूर्योदय होतोच हो. कोणी ठरवलं उद्या ढगानी की चेक आम्ही झाकून टाकू पूर्व दिशा म्हणून काय फरक पडतो का? 100% नाही. याच भारतीय जनता पार्टीने याच धैर्यशील दादांना त्याच सन्मानाने खासदार केलं. धैर्यशील दादा, आपलं खूप खूप अभिनंदन. आणि मी पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला पण आभार मानतो. मी देवेंद्रजींचे आभार मानतो. मी आपल्या कोकणचे नेते रवींद्र चव्हाण साहेबांचे आभार मानतो की त्यांनी जो शब्द दिला तो त्यांनी पूर्ण केला आणि तुम्हा आम्हा सर्वांचा सन्मान या निमित्ताने कायम राहिला. म्हणजे सातत्याने अवहेलना केली जाते, सातत्याने. आणि म्हणून एका जाहीर सभेने लोकसभेच्या वेळेला या सगळ्या ज्या वेळेला प्रक्रिया सुरू झाल्या आणि ज्या वेळेला धैर्यशील दादांच्या तिकिटाला अपशकून केला त्यावेळेला भारतीय जनता पार्टीवरती साहेब ह्या लोकांनी टीका केली. रामदास कदमजी नेते शिवसेनेचे, आणि चहापेक्षा किटली गरम आहे म्हणून अवहेलना भारतीय जनता पार्टीची केली. दापोलीच्या केळसकर नाक्यामध्ये सभा घेऊन त्या चहापेक्षा किटली गरमचं उत्तर आम्ही जाहीर सभेत दिलं. आम्ही नाही आधी वाटेस गेलो, आम्ही नाही आधी शिवसेनेवरती टीका केली, आम्ही नाही रामदास कदमजी यांच्यावरती टीका केली, ना आम्ही योगेशजींवरती टीका केली. पण तुम्ही जर का आमच्या वाटेस गेलेत आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा तुम्ही अपमान केला तर आम्ही तर स्वाभिमानी कार्यकर्ते होतो, आम्ही काय सोडू का? आमच्या नेत्यावरती टीका केलेली, आमच्या नेतृत्वावरती टीका केली आणि आमच्या पक्षावर टीका केलेली आम्ही कदापि सहन करणार नाही, कारण ते आम्ही स्वाभिमानी गुण संस्कार या पक्षामध्ये आमच्यावरती झाले. त्यानंतर पुन्हा 3 पत्रकार परिषदा झाल्या, पण या 3ही वेळेला ही मंडळी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये गेली आणि त्यांनी
सातत्याने जाहीरपणाने आपल्या नेत्यांच्या विरोधात प्रकटीकरण केलं. आणि त्यावेळेला मी शेवटच्या पत्रकार परिषदेमध्ये दादा आवाहन केलं होतं की एकदा आमदार योगेशजींनी पण जाहीर करावं त्यांची भूमिका काय आहे. लोकांना पण कळलं पाहिजे ना, वडील जे बोलतात तेच मुलगा बोलायचं की नाही बोलायचंय, मत त्याला घ्यायचे. गेल्या 8-15 दिवसापूर्वी इथले विद्यमान आमदार योगेशजींनी 2दा प्रेस कॉन्फरन्स घेतली. प्रेस कॉन्फरन्स नाही घेतली, बाईट घेतले. आणि त्याला पहिल्यांदा साक्षात्कार झाला की केदार साठे म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही. 4.5 वर्ष आमदार झाल्यानंतर त्यांना कळलं की केदार साठे म्हणजे भारतीय जनता पार्टी. साहेब, हे तर मी जन्मापासूनच अनुभवतोय पक्षामध्ये, हा पक्ष कोणाचा एका दुसऱ्याचा नाहीच आहे. पहिल्यांदा आमदारांना कळलं हा पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आहे. आम्ही पण हेच सांगतोय, आम्ही कुठे म्हणतो हा पक्ष माझा आहे म्हणून. माझे कुटुंब, माझी जबाबदारी भारतीय जनता पार्टी संस्कृतीत नाही. आमदार महोदयांनी दुसरं स्टेटमेंट केलं. त्यांनी तो आकडेवारी सांगितली. वडील काय म्हणतात, गेल्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या एकही कार्यकर्त्याने आम्हाला मतदान केलं नाही. मॅडम गावकर मॅडम असंच बोलतात ना. आमदारांनी सांगितलं 50% जास्त मतं भारतीय जनता पार्टीची मिळाली. आम्ही पण हेच सांगितलं. आम्ही एवढा तुम्हाला विरोध का केला, बरं विरोध काय लपून छपून नाही हो केला, समोरासमोर बसून पण सांगितलं. तुमच्या या चुका होत्या, या गोष्टीमुळे हे विरोधी आम्ही काम केलं. आणि तरी तुम्हाला 50% लोकांनी मतदान केलं. हे जाहीर सभेमध्ये पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सांगितलं की तुम्हाला का विरोध आम्ही केला आणि 50% लोकांनी मतदान तुम्हाला केलं. आणि म्हणून जाहीर सभा असेल, पत्रकार परिषद प्रकाश शेठ, अजयराव तेव्हा त्यांचे आभारही मानले की ज्या 50% लोकांनी तुम्हाला मतदान केलं त्यांचे डोळे उघडलेत तुम्ही, की चूक केली आम्ही मतदान करून तुम्हाला. आमदार सांगतात 50% लोकांनी मतदान केलं, वडील सांगतात भाजपने मतदान केलं नाही. दोघांची एकपक्षता नाहीये भारतीय जनता पार्टीकडे बघण्याची. लोकसभा निवडणुकीच्या विश्लेषणावरती आमदार महोदय सांगतात माझी हक्काची 30,000 मतं मी आणलीच नाही. कोणी आणू नका म्हणून सांगितलं? खडके साहेब बोलले असं? आम्ही तर ऐकलं होतं की आणण्याच्या सगळ्या व्यवस्था पण करून झाल्या होत्या, मग का नाही आणली मतं? त्यामुळे दादा मी खूप जबाबदारीने आपल्या समोर सांगतो, यावेळेला सुद्धा 2014 गीते साहेबांच्या विरोधामध्ये एक मोठं षडयंत्र रचलं गेलं होतं या लोकसभा मतदारसंघात. 2019लाही झालं होतं. 24ला काही वेगळं नव्हतं करायचं, निव्वळ भारतीय जनता पार्टी म्हणून आपण आणि म्हणण्यापेक्षा तुम्ही ठाम पाठीशी होते रायगडकर आणि विशेषतः वैयक्तिक दर्शिलदादा पाटील. म्हणून ही सीट मोदी साहेबांसाठी बोट वरती करणारा खासदार या भागातून गेला. आपण जर का भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नसतो तर पुन्हा यांच्या मनामध्ये 100% काळबेरस होतं. स्वतःही मंडळी सांगतात की आमच्या लोकांना घड्याळावरती मतदान करण्यासाठी नाही जमलं. 68,000 मतं आली कुठनं? राष्ट्रवादीच्या लोकांबरोबर 2 वेळा मंडळींनी बैठक घेतली. एकदा सह्याद्री अतिथीगृहावरती घेतली, एकदा दापोलीच्या शिंदे सभागृहामध्ये घेतली. आणि त्यावेळी भाषण दादा सांगितली ह्या लोकांना तर हसून त्यांचा यूज यायची वेळ. एका राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने भाषणामध्ये सांगितलं की जेवढी मतं तुम्ही तुमच्या मुलीच्या मतदारसंघामध्ये लीड द्याल त्याच्या दुप्पट मतं 54-55,000 मतं राष्ट्रवादी तुम्हाला विधानसभेला देईल. ज्या राष्ट्रवादीच्या जीवावरती भारतीय जनता पार्टीला अपशकुन रामदास कदमजी यांनी केला, ती अखंड राष्ट्रवादीची ही नेते मंडळी आता उभाटामध्ये चालतात. दादा किती दुर्दैव आहे राजकारणाचं. बरोबर असलेल्या पक्षाची किंमत कळली नाही आणि मृगजयाच्या मागे धावणारी नेते मंडळी आहे, खूप वाईट दिशेने राजकारण करते आणि ते कदापि आपल्याला सोयीचं नाही. मी योगेशजीला एकदा विचारू इच्छितो, नेमका तुमचा आमचा संघर्ष तो काय भांडण आहे ते तरी एका लोकांना सांगा. भारतीय जनता पार्टीने विकास काम आणायची नाही हा तुमचा आग्रह, आम्ही आणणार. भारतीय जनता पार्टीने पक्ष वाढवायचा नाही, आम्ही वाढवणारच. मला आठवतंय दाभोळच्या एका पक्ष प्रवेशाच्या विषयामध्ये ज्या व्यक्तीने आमदार महोदयांना अत्यंत गलिच्छ भाषेत शिव्या अश्लील भाषेत बोलला, अशा माणसाला यांनी नेता केला दाभोळचा. आता भारतीय जनता पार्टीला विरोध. असं एक ना अनेक विषय दादा त्या विधानसभा मतदारसंघात चाललेत आणि म्हणून आम्ही एक मागणी वरिष्ठांकडे केली. आपणही या भागाचे आमच्या सर्वांचे पालक आहात. आम्ही एकच या निमित्तानं सांगितलंय, आमचं शिवसेनेशी भांडण नाहीये, पण ज्या पद्धतीने मोदी साहेबांसाठी मत मागत असताना सुद्धा हा विधानसभा मतदारसंघ 8,500 मतांनी मायनस राहिला. मोदी साहेबांसाठी मत मागूनही हा मतदारसंघ 8,500 मतांनी मागे राहिला.
हा मतदारसंघ धोक्यामध्ये आहे आणि म्हणून उमेदवार बदलावा शिवसेनेने उमेदवार बदलावा, आमची कुठलीच हरकत नाही, पण आम्हाला नाही जमणार आहे. कारण या माणसांच्या अनेक चुकीच्या वागण्यामुळे आपल्या महायुतीचं नुकसान होत आहे. दादा आता खरं तर राजकीय आणखीन काही बोलायच्याच गोष्टी पण थोडी मर्यादा आहे. पण माझी आपल्याला एक विनंती आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये जरी तुम्ही आमचे खासदार नसाल झालाल तरी सुद्धा राज्यसभेचे खासदार म्हणून तुम्ही नव्हे आम्हीच खासदार आहोत अशा भावनेने प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सुखावला होता. मला आठवतंय ज्या वेळेला स्वतःला तिकीट मिळाल्यानंतर जसे आपण फोन करू ना एकमेकांना, त्या पद्धतीने तुमच्या निवडणुकीच्या तुमच्या उमेदवाराचं जे ट्विट होतं, हे ट्विट आम्ही प्रत्येकाला फोन करून पाठवत होतो, व्हॉट्सअप करत होतो, व्हॉट्सअप कॉल करत होतो. अरे धैर्यशील दादांना खासदारकीचं तिकीट मिळालं, धैर्यशील दादांना खासदारकीचं तिकीट मिळालं. एखाद्या कुटुंबातल्या सदस्याला ज्या पद्धतीने तिकीट मिळाल्यानंतर आनंद होईल तो आनंद आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती होता आणि तसेच आम्ही धावत धावत आपला अर्ज भरण्यासाठी पोहोचलो होतो. तर माझी आपल्याला एक 2-3 विषयामध्ये विनंती आहे की हा भाग अनेक मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे. इथला तरुण आजही 40-40 हजार मतं जर का आमच्या इथली बाहेर आहेत आणि आमच्या इथले नेते अभिमानाने सांगतात माझी 30,000 मतं मी आणली नाहीत. आणि हा मोठेपणाचा विषय नाही आहे. हा तोटा आपण ह्या कोकणाचा करतोय, आपला इकोसिस्टीमचा हा असलेला तोटा आहे. हा कोकणी माणूस आज मुंबईमध्ये खुशीन जातोय अशातला भाग नाही, पण हाताला काम नाहीये. एकही उद्योगधंदा येत नाही. आलेला उद्योगधंदा आम्ही पिळल्याशिवाय पुढे लोकही सोडतच नाहीये. मी तर आपल्याला सांगतो त्या कोका कोला प्रोजेक्टमध्ये ज्या पद्धतीने आता कमिटमेंट चालण्यात आली आहे, हल्ली खूप गमतीच ऐकायला मिळत आहे. हल्ली शिवसेनेचेच कार्यकर्ते शिवसेनेमध्येच पुन्हा प्रवेश करतात. हा एक नवीन प्रकार बघितला. त्याच पक्षाचे कार्यकर्ते त्याच पक्षात प्रवेश करतात. आज या पुढाऱ्यामार्फत उद्या त्या पुढाऱ्यामार्फत. पण या प्रवेश करत्या लोकांना आश्वासन काय आहे? कोका कोला कंपनीमध्ये 25 गाड्या तुझ्या मी भाड्याने लावीन. कदाचित जेवढ्या बॉटल तिथे निर्माण होणार आहेत ना तेवढ्या गाड्यांचं आश्वासन जरा घेऊन झालंय. कशी कंपनी जगेल? त्या लोट्या MIDC मुळे इथल्या संपूर्ण खाडीवरती 4 तालुक्यांचा भोई समाज जो टोपलीने मच्छी विकत आणायचा पूर्वीच्या काळामध्ये तो प्रचंड आर्थिक अडचणीमध्ये आहे. कारण त्याची बोट नाहीये. तो मच्छी मारी बॅकवॉटर मध्ये करतो, खाडीमध्ये करतो, होडीतून करतो. पण तो मोठ्या लॉन्ची यांच्या नाहीये, ट्रॉलर्स नाही त्यांचे. आणि ती मच्छी गावागावामध्ये विकली जाते. आज या लोकांच्या हाताला 5 पैसे मिळत आहेत अशी वाईट स्थिती आहे. कारण लोटे MIDC प्रदूषण राजकीय म्हणत नाही, आम्ही पत्रकार मंडळी इथे आहेत, राजकीय प्रदूषणावरती बोलून झालंय. पण याचाही आपण फॉलोअप करणं दादा अत्यंत आवश्यक आहे. या भागामध्ये केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना जी सुरू आहे ती राष्ट्रीय जल जीवन मिशन. माझी आपल्याला एक दोनाचोरून दादा विनंती आहे, एकदा आपण ह्या निवडणुकीनंतरच, कारण आपल्याला निवडणुकीसाठी नौटंकी करणारे आपण कार्यकर्तेच नाही दादा, पण ह्या निवडणुकीनंतर या जलजीवन मिशनच्या योजनांचा आढावा तालुकाशः आपण घेणं आवश्यक आहे. तो आपण घ्या, आपल्याला ते अधिकार आहेत. केंद्र सरकारने एक महत्वाकांक्षी धोरण अवलंबलं. मोदी साहेबांनी एक स्वप्न बघितलं की स्वातंत्र्याला 75 वर्ष झाल्यानंतरही आजही गावातल्या आपल्या माता भगिनी हंडे घेऊन पाणी घरामध्ये घेऊन जातात. 4-4 हंडे ज्यावेळेला कमरेवर देऊन डोक्यावर 2-2 हंडे आहेत. या स्थितीमध्ये आपली मायमाऊली ज्यावेळेला जाते त्यावेळेला तुम्हाला सर्वांनाच दुःख होत होतं. आजही मुंबईकर आल्यानंतर हेच वाक्य सांगतात, गावात आम्ही आल्यानंतर दररोज किंवा एक दिवसाआड आम्हाला पाण्याची गाडी बोलवावी लागते. आता लग्न सुद्धा गावात व्हायची कमी व्हायला लागली. ही आजची गावातली स्थिती आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये नळ जाईल आणि त्या नळाच्या द्वारे शुद्ध पिण्याचं पाणी जाईल. हे स्वप्न ज्या पंतप्रधान महोदयांनी बघितलं त्यांनी असं कधीच बघितलं नाही की काश्मीरचं राज्य कोणाकडे आणि केरळचं कोणाकडे आहे, गुजरात कोणाकडे आहे, आसाम कोणाकडे आहे, पश्चिम बंगाल कोणाकडे आहे. सबका साथ सबका विकास या न्यायाने अख्ख्या देशामध्ये एक योजना राबवली. या योजनेचं वाटोळ किती ठिकाणी केलं गेलं आणि किती ठिकाणी केलं जातंय. पाईपचा थिकनेस काय आहे? अनेक ठिकाणी असलेल्या विहिरींना पाणी नाहीये. गावातले लोक बोंबलून सांगतायत. मुळात ज्या गावामध्ये प्यायला पुरेसं पाणी नाही त्याच गावामध्ये जलजीवन मिशनची दुसरी विहीर वेगळ्या एखाद्या गावातली खणली जाते. असे एक ना एक असुरी प्रयोग ह्या विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. आणि निव्वळ श्रेयवादासाठी भूमिपूजनांच्या अट्टहासापायी योजना नीट होते की नाही, तिचं पाणी पुरणार आहे की नाही, आणि भविष्य काळामध्ये 25 वर्ष पुन्हा या योजनेला पैसे आले नाही तरी ही योजना ही चालेल की नाही याची खात्री न करता दादा ह्या योजना होत आहेत. आणि हे पाप घडत आहे. केंद्र सरकारच्या भावनेतून आज आपल्याला निधी देतंय.
त्या भावना खालपर्यंत डिलिव्हर होत नाहीये. ते माझी आपल्याला दोन हात जोडून विनंती आहे. राजकारण म्हणून नको, पण सर्वसामान्य कुटुंबियांना मिळणारं पाणी अन्यथा पैसे परत कोणतंच सरकार याच्यासाठी देणार नाही, त्या विषयात आपण लक्ष घालावं अशी विनंती आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी अनेक वेळा सगळ्याच वक्त्यांनी सांगितले, प्रदूषण रहित असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे काही उद्योग इथल्या हाताला काम मिळेल लोकांच्या, अशा पद्धतीने आपण काही प्रयत्न करावेत. तुमच्यासारखा आक्रमक अभ्यासू व्यक्ती ज्या वेळेला या भागाचं लोकप्रतिनिधित्व राज्यसभेसारख्या उच्च सदनामध्ये करणार आहे, निश्चितपणे तुमच्या म्हणण्याला एक खूप मोठा आधार असणार आहे किंवा तुमच्या बोलण्याला एक वजन असणार आहे. आपण रायगड जिल्ह्याचे सुपुत्र आहात, पण माझी एक विनंती राहील की आपलं सर्व राजकीय वजन, आम्हा सर्वांचं राजकीय वजन वाढवण्यासाठी आपण खर्च करायची खात्री आहे. मी आपल्याला विनंती करतो की ज्या ज्या वेळेला आम्हाला पक्ष म्हणून आपली गरज लागेल त्यावेळेला आपण येणारच आहात, पण तरीही एक औपचारिकता म्हणून आपल्याला विनंती करतो की आपण सातत्याने आमच्या बरोबर राहावं. तुषारजी, मी आपल्याला एक आश्वासन देतो की भारतीय जनता पार्टी हा एक परिवार आहे आणि या परिवारामध्ये, परिवार म्हटलं की सुख दुःख सगळी एकत्रित, काय कोण नामचा नाही आणि कोण पडका नाही. आपल्या पक्षामध्ये तो आपला आणि तो घरचा आपल्या. त्यामुळे निश्चितपणे आपण एकत्रित येऊन काम करूया. तुमच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी मंडळाला आणखी ताकद मिळेल. आपल्याला खूप शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना नवरात्रोत्सवाच्या परत एकदा शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने आपले सर्वांचे लाडके खासदार धैर्यशील दादा पाटील यांना शुभेच्छाही देतो. त्यांचं उत्तरोत्तर अशाच पद्धतीने त्यांची प्रगती होत राहू आणि त्यांची प्रगती जशी जशी होईल त्याच दिशेने आपली पण प्रगती होणार आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीने त्यांनाही शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.